श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ही आहे स्वामी चरित्र सारामृतमधील कथा. अध्याय 6. अन्नपूर्णा कृपा. अक्कलकोटमध्ये कडक दुष्काळ पडलेला असताना एका गरीबाईच्या घरात अन्नाचा कणही उरलेला नव्हता. तिने केवळ स्वामींवर श्रद्धा ठेवली आणि त्या श्रद्धेला उत्तर म्हणून स्वामी स्वतः अन्नपूर्णा बनून धावून आले. या अध्यायात तुम्हाला कळेल स्वामींनी भुकेल्या घरात अन्न कसं पाठवलं, रिकामा पातेलं पुन्हा कसं भरलं, खरी भक्ती म्हणजे काय, स्वामी आपल्या भक्तांची काळजी कशी घेतात. ही कथा केवळ ऐकण्यासाठी नाही तर ती अनुभवण्यासाठी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, स्वामी भक्तांसोबत शेअर करा, चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, कारण जिथे माणूस थकतो तिथे स्वामी उभे राहतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. या जगात भूक ही सर्वात मोठी वेदना आहे आणि अन्न हे सर्वात मोठं दान. पण जेव्हा भुकेला माणूस स्वामींना हाक मारतो तेव्हा अन्न फक्त शरीरालाच नाही तर आत्म्यालाही मिळतं. अक्कलकोटमध्ये त्या दिवशी कडक दुष्काळ पडला होता. नद्या आटल्या होत्या, विहिरी कोरड्या झाल्या होत्या, शेतं करपून गेली होती. लोकांच्या घरात अन्नाचा एक कणही शिल्लक नव्हता. आई आपल्या लेकराला उपाशी झोपवताना रडत होती. वडील देवळात जाऊन हात जोडत होते. अशाच एका गरीब कुटुंबात एक वृद्ध आई राहत होती. तिच्याकडे ना पैसा होता, ना धान्य, ना कोणाचा आधार होता. ती रोज संध्याकाळी स्वामींच्या नावाचा दिवा लावत असे आणि म्हणत असे, स्वामी, माझ्या लेकराला भूक आहे. त्या दिवशी घरात शेवटची भाकरी होती.